फिफ्थ नंतरचा सिक्स. इफ द अँगल बिटवीन द लाईन्स इफ द अँगल बिटवीन द लाईन्स represented by the equation if the angle between the line represented by the equation ax square plus twice hxy plus a by square is equal to g is equal to the angle between the lines represented by the equation 2x square minus 5xy plus a 3y square is equal to g. Then show that काय शो करायचं आहे की 100 h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू a प्लस बी चा होल स्क्वेअर शो करायचं. आता असं आहे की आपल्याला जे शोधायचं आहे त्याच्यासाठी कंडिशन दिली आहे की याच्यापासून हे काय आहे दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आणि याला आपण होमोजिनियस इक्वेशन म्हणतो. या ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन रिप्रेझेंट करते. या सुद्धा ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन रिप्रेझेंट करते. दुसरं जे इक्वेशन आहे ते सुद्धा. आता याच्यापासून ज्या दोन लाईन भेटते त्यांच्यामध्ये जो अँगल असेल म्हणते तो सेम अँगल याच्यापासून भेटणाऱ्या दोन लाईन मध्ये आहे. म्हणजे इथं कसं आहे की या दोन लाईन मधनं जो अँगल आहे तर त्याला थिटा म्हटलं तर याच्यापासून भेटणाऱ्या दोन लाईन मधला अँगल सुद्धा थिटाच आहे. आपण पहिले काय करू लेट थीटा and alpha be the angle between the lines given by equation ax square twice hxy plus by square equal to 0 and 2x square minus 5xy plus 3y square equal to 0 रिस्पेक्टिव्ह. या दोघांपासून भेटणाऱ्या दोन लाईन मधले जे अँगल्स आहेत याच्यातला अँगल आणि याच्यातला अँगल सेम आहे हे त्याने कंडिशन दिली आहे. पण आपण अजून केलं की याच्यातला अँगल थिटा आहे आणि याच्यापासून भेटणाऱ्या दोन लाईन मधला अँगल अल्फा. आपल्याला काय फॉर्म्युला आहे तर स्टँडर्ड इक्वेशन आहे. याच्यापासून भेटणाऱ्या दोन लाईन मधला अँगल जर थिटा आहे तर वी नो दॅट काय माहिती आपल्याला दोन लाईन मधला अँगल काढायचा फॉर्म्युला टॅन थिटा इज इक्वल टू काय होता मॉड मध्ये. विसरले काय? जर दोन लाईनचे दोन स्लोप माहिती असेल पण जर तुम्हाला दोन लाईनचे स्लोप नाही माहिती ओरिजिन मधनं जाणाऱ्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन माहिती आहे जॉईंट इक्वेशन तर तेव्हा फॉर्म्युला काय आता स्लोप काढायचा नाही तेव्हा अँगल काढायचा काय फॉर्म्युला आता जर जॉईंट इक्वेशन माहिती असेल तर टू रूट शो केलाय तेरा एच स्क्वेअर मायनस अपॉन ए प्लस बी. तर इथं ए एच आहे बी बीच आहे हो की नाही इथे ए एच आहे बी बीच. देअरफॉर वी हॅव आता पहा जसा याच्यासाठी हा फॉर्म्युला लागला तर जर याच्यामधून भेटणाऱ्या दोन लाईन मधला अँगल जर अल्फा आहे तर थिटाच्या ठिकाणी अल्फा येईल तर टॅन अल्फा इज इक्वल टू काय मॉड मध्ये टू रूट. सांगा इथं कम्पेअर जर केलं तर ए ची व्हॅल्यू 2 आहे ट्वाइस एच इक्वल टू -5 येते तर एच ची व्हॅल्यू किती येईल -5/2 चा स्क्वेअर मायनस ए इंटू बी. ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट जो की 2 आहे बी म्हणजे वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट जो की 3 आहे अपॉन ए प्लस बी म्हणजे 2 प्लस 3. याला जर सिम्प्लिफाय केलं तर 2 रूट मध्ये 25/4 3 2 जा 6 डिवायडेड बाय 5 त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या 2 रूट मध्ये 25 मायनस 24 किती येते 25 मायनस 24 1/4 डिवायडेड बाय 5. सांगा 1/4 चा रूट काय 1/2. देअरफॉर टॅन अल्फा इज इक्वल टू काय पा हा 2 आणि 1/2 2 2 कटन म्हणजे वरतं फक्त 1 उरण आणि खाली फक्त 1/5. याच्यात काही दुःख काही गिले शिकवे कोणाला
अरे हे जे लिहिलं शिकवलं याच्यात काही दुःख काही गेलं शिकवे कोणाला? हा. आता आता जर याच्यापासून भेटणाऱ्या लाईन मधला जो अँगल थिटा आहे आणि इकडेपासून भेटणारा जो अल्फा आहे, हे त्यानं काय दिलेला आहे, गिवन आहे की थिटा इज इक्वल टू अल्फा. आता थिटा आणि अल्फा याच्यापासून आणि याच्यापासून भेटणाऱ्या दोन लाईन मधले जे दोन अँगल आहेत ते जर इक्वल आहे, म्हणजे गिवन आहे की थिटा आणि अल्फा इक्वल आहे, देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा. जर दोघे इक्वल तर टॅन थिटा आणि टॅन थिटा, टॅन थिटा आणि टॅन अल्फा इक्वल. टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे मॉड मध्ये 2√h² मायनस ए बी अपॉन ए प्लस बी, आणि टॅन अल्फाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1/5. मॉड गायब करायचा. काय करतो आपण, कसं सॉल्व्ह करतो, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. स्क्वेअर जर केला तर 2 चा स्क्वेअर 4, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल तर h² मायनस ए बी, रूट गेला इकडे ए प्लस बी चा होल स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1, 5 चा स्क्वेअर 25, हे जर इकडे गेलं तर 25 इंटू 4 100h² मायनस ए बी इज इक्वल टू ए प्लस बी चा स्क्वेअर. हे शो करायचं 100h² मायनस ए बी इज इक्वल टू ए प्लस बी चा स्क्वेअर, जे की प्रूव्ह करायचं. हेन्स प्रूव्ह. छापून छापून स्क्रीनशॉट काढून घ्या. बर, धन्यवाद, खूप खूप आभार आपले. काही डिफिकल्टी कोणाला याच्यात? अरे यामध्ये कोणाला कोण गाणे म्हणून आलं रे बा? नेक्स्ट प्रॉब्लेम. पुढचं प्रॉब्लेम करायचा. अशासारखा आपला प्रॉब्लेम झाला आहे जो 5th नंबरचा प्रॉब्लेम होता. याचा टाईपचा प्रॉब्लेम होता. आता 7th नंबरचा प्रॉब्लेम काय, फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आणि ईच ऑफ विच मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द वाय ऍक्सिस. ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन आहे, दोन्हीच्या दोन्ही वाय ऍक्सिस सोबत 60 डिग्री एवढा अँगल, दोन्ही लाईन्स. तर आता याच्यासारखे पहिले 2, 4, 8, 10 प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू. या टाईप वाले प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे पाहू. बरं, याचा स्क्रीनशॉट काढून झाला. याच्यात काही दुःख काही गेले शिके आहे? याच्यात काही दुःख काही गेले शिके ना? हा. आता त्या दिवशी एक प्रॉब्लेम शिकवला, कोणतं होतं ते? 5th नंबरचं. कोणी सांगते कशा प्रकारे केलं होतं आपण? दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन ओरिजिन मधून जाणाऱ्या फाइंड करायचं होतं, आणि प्रत्येक लाईन 30 डिग्रीचा अँगल बनवते विथ द लाईन 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0. आता सेम प्रॉब्लेम आहे, फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ टू लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ही ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन आहे आणि प्रत्येक लाईन, इच ऑफ विच, प्रत्येक लाईन फक्त आता 60 डिग्री अँगल बनवते. कोणासोबत? वाय ऍक्सिस. आता मला सांगा, जर ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स ज्यांचं आपल्याला जॉईंट इक्वेशन काढायचं, दोन्हीच्या दोन्ही लाईन वाय ऍक्सिस सोबत 60 डिग्री अँगल बनवत असतो. वाय ऍक्सिस सोबत कसं म्हणे, एक लाईन अशी, दुसरी लाईन ह्या अशी. असं पॉसिबल नाही की दोन्ही लाईन एकाच क्वाड्रंट मधून चालल्या पहिल्याच आणि सेम अँगल बनवून आल्या याच्यासोबत, कधीच होणार नाही. हे बा, असं पॉसिबल नाही
की दोन्ही लाईन पहिल्याच क्वाड्रंट मधून चालल्या आहे आणि पहिल्याच क्वाड्रंट मधून जाऊन दोन्ही लाईन वाय ऍक्सिस सोबत सेम अँगल बनवते. जर ही लाईन दुसरी आहे तर थोडी खाली किंवा वर राहील, थोडीशी तरी खाली वर झाली तर वाय ऍक्सिस सोबतचा अँगल थोडासा तरी बदलणारच. म्हणून असं अजिबात पॉसिबल नाही की दोन्ही लाईन पहिल्या तिसऱ्यातून जाणार आणि वाय ऍक्सिस सोबत सेम अँगल बनवणार, किंवा दुसऱ्या चौथ्यातून जाणार आणि वाय ऍक्सिस सोबत सेम अँगल बनवणार. अँगल सेम बनवणार हे पॉसिबल आहे एकाच केसमध्ये, जर एक लाईन पहिल्या तिसऱ्यातून जाईल आणि दुसरी दुसऱ्या चौथ्यातून जाईल. याच केसमध्ये असं पॉसिबल आहे की जो अँगल वाय ऍक्सिस सोबत पहिल्या लाईननं बनवला तो सेम अँगल वाय ऍक्सिस सोबत दुसरी लाईन सुद्धा बनवणार. काही म्हटलं नाही या क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज काही घेणं नाही, फक्त एवढं आहे की सेम अँगल बनवते. आणि किती डिग्रीचा अँगल बनवते म्हणते? 60 डिग्री. तर हा दिलाय 60 डिग्री आणि हा सुद्धा दिलाय 60. तर आता हा 60 डिग्री वाला आहे, थोडासा 60 डिग्री अँगल इकडे पण आहे, 60 डिग्री इकडे पण आहे. आणि ह्या ज्या लाईन्स आहेत या दोन लाईनचं आपल्याला जॉईंट इक्वेशन काढायचं. पहिल्याला L1 म्हणतो, दुसऱ्याला L2. तर थेरी काय लिहायची? लेट L1 आणि L2 बी दी टू लाईन्स. तुम्हाला लिहायची काय लिहायची थेरी? लेट L1 आणि L2 बी दी टू लाईन्स. L1 L2 काय आहे? अशा दोन लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन मेकिंग an angle of 60 degree with y axis. Let line L1 passes through first and third quadrant and makes an angle of 60 degree with y axis, and line L2 passes through कोणता क्वाड्रंट? सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट. तर हे जे आपण डायग्राम काढली याची थेरी इथं लिहून टाकायची. थेरी लिहिल्यानंतर आपल्याला दोघांचं जॉईंट इक्वेशन काढायचं. सेम प्रॉब्लेम काल होतं, फक्त असं होतं की ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन, काल म्हणजे जेव्हा लास्ट टाइम लेक्चर झाला तो, ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन एका लाईन सोबत सेम अँगल बनवते 30 डिग्री 30 डिग्री. तर तेव्हा ज्या लाईन सोबत ह्या दोन्ही ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन अँगल बनवत होतो ते लाईन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन होती, तर इथं ट्रायंगल बनला पॉसिबल आहे. इथं ट्रायंगल कधीच बनणार नाही, कारण वाय ऍक्सिस सोबत दोन लाईन ओरिजिन मधून जाणाऱ्या सेम अँगल बनवते. इथं कधी आज मी 60 म्हणतो, आता तुम्हाला होमवर्क आहे की 30 न तुम्ही कर्जा. मी 60 म्हणतो, 30 न तुम्ही कर्जा. तर हे अँगल कधी काही येईल, इथं 15च येईल. 15 वाला प्रॉब्लेम पेपरला 4 मार्काला आलाय. 15 डिग्री वाला प्रॉब्लेम 4 मार्काला आलेला आहे, मजाक नाही. तर हे जे आहे हा अँगल काही पण असू शकतो, पण वाय ऍक्सिस सोबत बनून आला. तर या केस मध्ये प्रॉब्लेम ऍज इट इज, फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द टू लाईन पासिंग थ्रू ओरिजिन ईच ऑफ विच. एवढं इकडे बी होतं आणि इकडे बी होतं, फक्त ईच ऑफ विच मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ लाईन म्हटलं असतं तर तिथं इक्विलॅटरल ट्रायंगल बनला असता. ईच ऑफ विच मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ वाय ऍक्सिस म्हटलं तर इथं इक्विलॅटरल ट्रायंगल वगैरे बनत नाही. इथं अशाच प्रकारची डायग्राम पॉसिबल आहे, ट्रायंगल बनणार नाही. आता जॉईंट इक्वेशन काढायचं आहे, तर मला सांगा दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन काढायचं कसं करू? दोन लाईनचं सेपरेट इक्वेशन काढून मल्टिप्लिकेशन. आता ही लाईन वाय ऍक्सिस सोबत जर 60 बनवते तर इकडे कितीचा अँगल बनला? 30 डिग्री. समजा L1 आहे, तुम्हाला एक करायचं आहे, फक्त मी सांगताय थेरी जे लिहायचे ते सांगितली, त्याच्यानंतर हे लिहायचं. L1 वाल्या लाईनचा स्लोप समजा M1 आहे, L2 लाईनचा स्लोप समजा M2 आहे. तर या ज्या दोन लाईन आहेत त्या दोन लाईनचे आपण दोन स्लोप म्हटले M1 आणि M2. आता मला सांगा हा 30 डिग्री L1 नावाच्या लाईनचं काय आहे? अँगल मेड बाय लाईन विथ अ पॉझिटिव्ह साइड ऑफ एक्स एक्सिस इन अन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, म्हणजे इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन of line L1 is 30 degree. Therefore,
M1 इज इक्वल टू M1 म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप काइन tan 30. किती येतो tan 30? असं 1/√. नंतर इन्क्लिनेशन ऑफ लाईन L2 नावाच्या लाईनचं इन्क्लिनेशन काय? हा जर 60, हा टोटल असते 90, तर हा टोटल किती झाला असा? 150 डिग्री. देअरफॉर M2 म्हणजे दुसऱ्या लाईनचा स्लोप काही tan 150. 150 कसा काढू आपण? 90 प्लस 60. बोला 90 प्लस थिटा काय फॉर्म्युला येईल? मायनस कॉट थिटा. आणि कॉट 60, कॉट म्हणजे कॉस बाय साइन होते. कॉस 60 1/2 मायनस 1/√3 बराबर. पुरी हुशार आहे. M2 M1 M2 भेटला. अपेक्षा करतो याच्या पुढचं तुम्ही चांगल्या प्रकारे करा. आणि खूप फेमस प्रॉब्लेम आहे, पेपरला आलेला आहे. हे असो की 60 ठिकाणी 15 असो की 30 असो, खूप फेमस प्रॉब्लेम की दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन काढा. इच ऑफ विच मेक्स अन अँगल ऑफ 30 डिग्री किंवा 60 डिग्री किंवा 45 डिग्री विथ लाईन. आता आता तुमच्याकडे दोन लाईनचे दोन स्लोप आहे. ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय असते? इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन काय राहतं? y इक्वल टू mx. तर आपण y इक्वल टू पहिल्या लाईनचं इक्वेशन y इक्वल टू m1 दुसऱ्याचं y इक्वल टू m2 काढता येईल. सेपरेट इक्वेशन मल्टिप्लिकेशन करून जॉईंट इक्वेशन काढता येणार की नाही? हा, तर पहा, ऐका, लक्ष द्या. आता महत्वाचं काय, सेम टाईपचं प्रॉब्लेम, सेम टाईपचं हेच होतं. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ टू लाइन पासिंग थ्रू ओरिजिन each of which making an angle of काहीतरी डिग्री विथ. जेव्हा y एक्सिस आलं किंवा कधी x एक्सिस आलं, तर तुम्हाला या केसमध्ये दोघांचे सेपरेट स्लोप काढून त्याचं जॉईंट इक्वेशन काढायचं. सेपरेट स्लोप काढायचे, इन्क्लिनेशन भेटन, मग स्लोप भेटन, मग त्याचं सेपरेट स्लोप भेटल्यानंतर त्याचे सेपरेट इक्वेशन भेटन, मग त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, मग जॉईंट इक्वेशन भेटन, जे की आपण या सिनारिओ मध्ये सॉल्व्ह. पण सेम प्रॉब्लेम जर विथ वाय एक्सिसच्या ठिकाणी काहीतरी दुसरी लाईन आली, विथ वाय एक्सिसच्या ठिकाणी काहीतरी दुसरी लाईन आली, समजा असा आहे की इन द जॉइंट इक्वेशन ऑफ द टू लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, ओरिजिन मधनं जाणाऱ्या दोन लाईनचं जॉइंट इक्वेशन काढा. इच ऑफ विच मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ अनदर लाईन. तर ते अशा प्रकारे, कोणी कोणी असं म्हणत नाही इच ऑफ विच मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री, कोणी असं म्हणते फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द टू लाईन पासिंग थ्रू ओरिजिन which makes an equilateral triangle with another line 3x minus y plus 1 is equal. अशा एक लाईन आहे ज्याच्यासोबत ते इक्विलॅटरल ट्रायंगल बनवते. इक्विलॅटरल बनवते म्हणजे तोच की इच ऑफ विच मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ लाईन. तर दोन्ही याचं मिनिंग एकच होते, सॉल्व एकच करतात. पण या केस मध्ये जे प्रॉब्लेम्स असतात ते आपण कशा प्रकारे सॉल्व्ह केले? या दोघांचं सेपरेट इक्वेशन नाही काढता येत, नाही या दोघांचं इन्क्लिनेशन भेटत. ते काढतो म्हटलं तर खूप कष्टवाला काम. अशा केसमध्ये जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, लास्ट टाइमचं प्रॉब्लेम होतं 5व्या नंबरचं, तर अशा केसमध्ये आपण कसं सॉल्व्ह करू? या लाईनच्या स्लोपले आणि या लाईनच्या स्लोपले, सॉरी, ह्या दोन लाईनच्या इक्वेशनले y इक्वल टू mx म्हटलं. दोन पैकी कोणती एक लाईन असो, लेट y इक्वल टू mx बी द वन ऑफ द लाईन. ह्या दोन पैकी एखाद्या लाईनचा स्लोप m. समजा या लाईनचा स्लोप m आहे, ते इक्वेशन y इक्वल टू mx. या लाईनचा स्लोप तुमच्याकडे राहत होता, तर एकाचा स्लोप माहिती आहे, त्याला मी m म्हटलं, दुसऱ्याचा स्लोपले काहीतरी m, याला m1 म्हणतो, याला m म्हणतो. जर दोन लाईन मधला तुमच्याकडे अँगल आहे, दोन लाईनचे दोन स्लोप माहिती आहे, पहिल्याचा m1 आहे, दुसऱ्याचा m2, याच्यावरून मायनस a बाय बी फॉर्म्युल्याने काढता येते. तर मग आपण फॉर्म्युला लावू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1. हिच्यात तो m2 जो आहे तो म्हणजे जे लाईनचं इक्वेशन आहे त्याच्यावरनं भेटलेला स्लोप, आणि m1 म्हणजे आपल्या ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचा स्लोप, जो की y इक्वल टू mx असल्यामुळे याची व्हॅल्यू m येते आणि याची व्हॅल्यू 3 येणार, मायनस a बाय बी. हे जर इथं पुट केलं, सॉल्व्ह केलं, थिटाची व्हॅल्यू 60 येणार. थिटा 60 येईल.
M1 ची व्हॅल्यू M येईल, M2 ची व्हॅल्यू 3. या व्हॅल्यू सॉल्व्ह करून जो M आहे, हा जो M1 ची व्हॅल्यू M केला ना, आपण काय केलं होतं आठवते का कोणाला? काय केलं? एक मिनिट, आवाज काय म्हणतो? एक मिनिट. आता येतोय भले की आवाज? बोर्ड ब्लर आहे. बरं, आता येतोय क्लिअर? तर बोर्ड दिसतो आहे, आवाज येतो आहे. तर कोण सांगते आपण जेव्हा ह्याच्यात चिटाची व्हॅल्यू 60 पुट केली, M1 ची M2 ची व्हॅल्यू, मग याला आखरी सॉल्व्ह कसं केलं? इक्वेशन कसं बनलं होतं? M च्या ठिकाणी काय पुट केलं? बोला. पाचवा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिलं होतं, तुम्हाला नोट डाऊन करायचं होतं. y बाय x, कारण y इक्वल टू mx जर लाईनचं इक्वेशन आहे, त्याच्यात जर m ची व्हॅल्यू काढली तर m ची व्हॅल्यू काय येते? ती y बाय x. तर ते m ची व्हॅल्यू y बाय x काढून त्याच्यात पुट करून आपण याला सॉल्व्ह, तर मग त्याचा स्क्वेअर करून जे बनल ते बनते त्याचं जॉईंट इक्वेशन. तर हे आठवण ठेवायचं, सेम टाईपचे प्रॉब्लेम आहे, पण जर ओरिजिन मधून न जाणाऱ्या लाईन सोबत, ओरिजिन मधून न जाणाऱ्या लाईन सोबत म्हणजे एक्स एक्सिस किंवा वाय एक्सिस सोडून कोणत्या तरी दुसऱ्याच लाईन सोबत तो जर ट्रायंगल बनवत असेल तर ते y इक्वल टू एम एक्स घेऊन मग m ची व्हॅल्यू y बाय एक्स घेऊन सॉल्व्ह करतो. जर तुम्हाला एखादा एक्स एक्सिस किंवा वाय एक्सिस सोबतचाच अँगल दिलेला आहे तर सेपरेट इन्क्लिनेशन काढून, स्लोप काढून, सेपरेट इक्वेशन काढून आपण त्यांचं जॉईंट इक्वेशन. तर हे मेथड इमानदारीनं आठवण ठेवायची. आता पहा याच्यासारखे भरपूर सारे प्रॉब्लेम मिसलेनियस मध्ये पहिले पाहून घेऊ आहे का तर. मिसलेनियस मध्ये किती प्रॉब्लेम तुम्हाला सांगितले आहे की कधी होमवर्क हे सांगितलंच नाही? बर, पहा पेज नंबर 132 काढा. दिसते? पेज नंबर 132. हे काढलं का पेज नंबर? हा, तर पेज नंबर 132 वर 14 नंबरचा प्रॉब्लेम पहा. 14 करता येईल, होमवर्क आहे तुम्हाला, वाचून घ्या. करता येईल की नाही करता? येणार म्हणजे हेच होय, ते वेगळं काहीच नाही आहे, हेच आहेत ते, हेच होय ते. वाय एक्सिस सोबत 60 डिग्री, हेच प्रॉब्लेम गलतीनं डबल आलं मिसलेनियस. तर तुम्हाला होमवर्क काय, 60च्या ठिकाणी 30 डिग्री घेऊन, ह्या 60च्या ठिकाणी 30 डिग्री घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. काय करायचं होमवर्क? फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द टू लाईन पासिंग थ्रू ओरिजिन each of which making an angle of 30 degree with y axis. हे तुम्हाला होमवर्क आहे. आता प्रॉब्लेम नंबर 15 पहा, जे की आपण आता घेऊ. चला 15च्या पहिलेच थोडस याच्यासारखं, हा 17 नंबरचा खूप फेमस प्रॉब्लेम, अशा टाईपचा प्रॉब्लेम 4 मार्काला बोर्ड मध्ये लिहा. 15 नंबरचा प्रॉब्लेम. इफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय
नाही, कुठे गेलं? 15 म्हणतो, 17 नंबरचा. शो दॅट दी लाईन्स. बरं, याचा झाला स्क्रीनशॉट काढून सर्वांचा. काय म्हणते पहा. शो दॅट दी लाईन्स 3x plus 4y equal to 5. 3x plus 4y plus 5 equal to 0. And the line 3x plus 4y square minus 4 into 3x minus 3y square equal to 0 from an equilateral triangle. पहिले मला सांगा, इकडून कुठून दिसते? इथून दिसते का ऋतुजा? गौरी? बर, इकडे गौरी? ठीक. 17 नंबरचा मोस्ट आय एम पी प्रॉब्लेम जे आतापर्यंत सांगितलं त्याच्याच सारखं आहे. शो करायचं आहे की शो दॅट दी लाईन्स 3x plus 4y plus 5 equal to 0 and the lines 3x plus 4y चा square minus 3 into 4x minus 3y चा square equal to 0 form an equilateral triangle. इक्विलॅटरल ट्रायंगल बनवते म्हणते, हे शो करायचंय. काय? हे आणि हे. पहिले सांगा ही लाईन कशी आहे? कशी लाईन आहे? ओरिजिन मधनं जाणारी की न जाणार? न जाणार. हे काय आहे? जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं, हा लक्ष द्या, सॉल्व्ह केलं तर एक्स स्क्वेअर येईल, मग ते ट्वाईस बी वगैरे करून एक्स वाय येईल, वाय स्क्वेअर येईल, इकडे एक्स स्क्वेअर येईल, वाय स्क्वेअर येईल, ट्वाईस एक्स वाय येईल, ते आपण ऍड सबट्रॅक्ट करू, म्हणजे एक्स स्क्वेअर येईल, एक्स वाय येईल, वाय स्क्वेअर येईल. अजून काही येणार तर नाहीच आहे. मग असं कोणतं इक्वेशन आहे ज्याच्यात एक्स स्क्वेअर, एक्स वाय, वाय स्क्वेअरचे टर्म्स असते, त्याला कोणतं म्हणतो आपण? होमोजिनियस इक्वेशन. म्हणजे हे काय आहे? तर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. म्हणजे ह्याच्यापासून तुम्हाला जे दोन लाईन्स मिळतील त्या कशावाल्या लाईन्स राहतील? पासिंग थ्रू ओरिजिन. मग आता तुम्हाला शो काय करायचा आहे की याच्यापासून दोन लाईन भेटते, ह्या दोन लाईन आणि ही एक लाईन, ह्या तीन लाईन एकमेकांसोबत ट्रायंगल बनवते. आणि तो कसावाला ट्रायंगल बनवते? इक्विलॅटरल ट्रायंगल बनवते. हे शो करा. आता पहा, अशा टाईपचे प्रॉब्लेम शो करतात आणि हे फेमस प्रॉब्लेम आहे, पेपरमध्ये येतेच. तुम्ही येऊ की नाही येऊ, पेपरला येतेच. तर अशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना दोन प्रकारच्या मेथड आहेत. तुम्ही सांगा कोणती मेथड तुम्हाला चांगली वाटते, ते मी शिकवतो. पहिली मेथड की याच्यापासून ज्या दोन लाईन भेटते त्या दोन लाईन काढायच्या. याच्यापासून ज्या दोन सेपरेट लाईन भेटते त्या दोन लाईन काढा. मग त्या दोन्ही लाईन सेपरेट इक्वेशन काढल्यानंतर त्या दोन्ही लाईन या लाईन सोबत, दोन्हीच्या दोन्ही लाईन या लाईन सोबत 60 डिग्री हा अँगल बनवते. हे शो करायचं. जर तुम्ही हे शो केलं की कोणत्या तरी दोन लाईन ओरिजिन मधून जाणाऱ्या एक कोणत्या तरी तिसऱ्या भलक्याच लाईन सोबत जे ओरिजिन मधून नाही चालली, त्यांच्यासोबत जर दोन्हीच्या दोन्ही लाईन सेम अँगल बनवते 60चा, तर ऑटोमॅटिक तिसरा अँगल 60चा बनल आणि हे ऑटोमॅटिक शो होऊन जाईल की तो ट्रायंगल बनवते इक्विलॅटरल नावाचा. हे पहिला उपाय की याच्यापासून दोन लाईन काढा. त्या दोन लाईन दोन्हीच्या दोन्ही लाईनच्या या लाईन सोबत जो अँगल बनते, पहा दोन लाईन काढल्यानंतर दोन लाईन मधला अँगल कसा काढा? जर तुम्हाला याच्या दोन सेपरेट लाईन माहित आहे, L1 म्हणतो, L2 म्हणतो, वरच दिसत नाही. आता खुश? भाऊ तुला बोर्ड पाहायचा की ते फोटो पाहायचे आहे तिथचे वरचे? बरं, पाय लक्ष. समजा याच्यापासून भेटणाऱ्या दोन लाईनला आपण L1 L2 म्हटलं. समजा L1 आपल्याकडे इक्वेशन आहे, L2चं इक्वेशन आहे, तर मी याचा स्लोप काढू शकतो, याचाही स्लोप काढू शकतो. हे तर इक्वेशन त्यानं दिलं आहे, याचा स्लोप मी काढू शकतो. याच्या स्लोपले मी काहीतरी m म्हणतो. मग तुम्हाला काय करायला लागेल? या दोन लाईन मधला स्लोप काढायचा फॉर्म्युला ना, अँगल काढायचा tan θ इक्वल टू m1 मायनस m2 आला आणि ह्या दोघांमधला अँगल काढायचा. काय आला पाहिजे? या दोघांमध्ये बी 16, ह्या दोघांमध्ये बी 16.
असं शो केलं म्हणजे हे शो झालं की याच्यापासून ज्या लाईन्स भेटतात त्या लाईन आणि हे एक लाईन हे तिघं मिळून इक्विलॅटरल ट्रायंगल बनवते. हा एक पहिला उपाय. दुसरा उपाय काय आहे, याच्या उलट शो करायचं. उलट म्हणजे काय, पहिले अज्युम करायचं की ही लाईन, अज्युम करायचं की ही लाईन ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन सोबत इक्विलॅटरल ट्रायंगल बनवते म्हणजे बनवतेच. ही लाईन ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन सोबत काय करते, इक्विलॅटरल ट्रायंगल बनवते. अज्युम करायचं. मग त्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन जसं लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपण केलं की फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द टू लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन, ईच ऑफ विच मेक्स एन एंगल ऑफ 30 डिग्री किंवा 60 डिग्री या 15 डिग्री विथ सम लाईन किंवा विथ सम एक्सिस. तर त्याच मेथडनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून हे इक्वेशन आणून दाखवायचं, हे शो करायचं, यूज नाही करायचं. दोन प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. एक प्रकारे याला यूज करून इक्विलॅटरल ट्रायंगल आहे हे शो करा. दुसऱ्या प्रकारे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ही यूज करा आणि हे जॉईंट इक्वेशन ऑटोमॅटिक येते हे शो करा. तर तुमच्या दिमागाला कोणती मेथड पडते, इक्विलॅटरल ट्रायंगल शो करणं की इक्विलॅटरल ट्रायंगल यूज करणं? जर इक्विलॅटरल ट्रायंगल यूज करणंवाली मेथड पडत असेल तर तुम्हाला वेगळ्या प्रकारची मेथड शिकायला लागणार नाही. जे लास्ट प्रकारे प्रॉब्लेम घेतलं त्याच प्रकारे प्रॉब्लेम. आवाज येतोय माझा? आवाज जर एक मिनिट थांबा, थोडस बंद झालं, 2 मिनिटात जॉईन होतात. काय करत आहे आपण, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे हे अज्युम केलं आणि जॉईंट इक्वेशन शो करा. तर आपण जे लाईन आहे 3x + 4y + 5 = 0 या लाईन सोबत कोणत्या तरी दोन लाईन ज्या ओरिजिन मधून जाते हा इक्विलॅटरल ट्रायंगल बनवतात ते अज्युम केलं. ते लिहिलेलं आहे की जी लाईन आहे मेक्स अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिन मधून जाणाऱ्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन पैकी एक लाईन समजा y = mx आहे, म्हणजे त्यावाल्या लाईनचा काय स्लोप आहे. जर दोन लाईनचे दोन स्लोप माहिती असेल आणि त्याच्यातला अँगल काढायचा असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे की tan θ = mod ऑफ m1 - m2/1 प्लस m1 × m2. आता इथं वेगवेगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहे, लक्षात थीटाची व्हॅल्यू 60 डिग्री. 60 डिग्री का अज्युम केलं की इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणून थीटा 60 डिग्री. दोन पैकी एका लाईनचा स्लोप आपल्याकडे m आहे, म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप m आहे आणि जो m2 आहे m2 म्हणजे काय, दुसऱ्या लाईनचा स्लोप ज्याच्यासोबत आपली ओरिजिन मधून जाणारी लाईन 60 डिग्री अँगल बनवते. तर ते काय सांगायचा स्लोप काय, त्याच्यात ते दुःख काही गेल्याशिवाय याची डायग्राम काढून दाखवतो. आपण यूज करत आहे इक्विलॅटरल आहे म्हणून डायरेक्ट 60 लिहिलं. तर पहा ही y = mx नावाची लाईन, ही लाईन 3x + 4y + 5 = 0 नावाची लाईन. ही जी लाईन आहे या लाईनचा स्लोप m2 म्हटलं, या लाईनचा स्लोप m1 म्हटलं. तर या लाईनचा स्लोप m1 म्हटलं तर m1 ची व्हॅल्यू m आहे कारण y = mx इक्वेशन असल्यामुळे m झाला स्लोप. या लाईनचं जर इक्वेशन माहित आहे तर त्याच्या स्लोपला आपण m2 म्हटल्यामुळे m2 ची व्हॅल्यू -a/b म्हणजे -3/4. बघा या दोन लाईन ही आणि ही लाईन
त्याच्या 60 आहे. तर असं थीटा म्हणजे 60 इज इक्वल टू मॉड m1 म्हणजे m2 म्हणजे -3/4 प्लस 1 प्लस m1 म्हणजे m2 म्हणजे -3/4 tan 60 √3. बोला m ची व्हॅल्यू काय बुक करतो आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना? m ची व्हॅल्यू प्लस 3/4 1 प्लस मायनस -3/4 m म्हणजे क्रॉस मल्टीप्लाय √3 इज इक्वल टू 4y प्लस 3x 4y प्लस 3x अपॉन 4x इकडे इथे कॅन्सल होईल. इकडे 4x मायनस 3y जो डिनॉमिनेटर आहे का नाही डिनॉमिनेटर ते कॅन्सल झालं. कसे तो 4x कॅन्सल झाला कारण डिनॉमिनेटर दोघांचे सेम आले. आता जे उरलं पुढची स्टेप काय तर सॉल्व्ह होतो नेक्स्ट again square on both sides √3 चा स्क्वेअर 3 याचा जर स्क्वेअर केला तर मॉड कॅन्सल स्क्वेअर होईल 4y 3x चा स्क्वेअर अपॉन 4x -3y चा स्क्वेअर. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा जे शो करायचं आहे ते बरोबर आलं. याचं क्रॉस करा 3 4x minus 3y चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 4y plus 3x म्हणजे 3x plus 4y चा होल स्क्वेअर. हा तिकडे जाईल 4y plus 3x म्हणजे 3x plus 4y चा होल स्क्वेअर हा आहे. आता हा जर तिकडे पाठवला तर जे शो करायचं आहे ते हे काय झालं हे झालं असं शो झालं की जर या लाईन सोबत ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन इक्विलॅटरल ट्रायंगल बनवत असेल तर त्या दोन लाईनचं जॉइंट इक्वेशन हे वेगळं नसून हेच आहे जे की आपण शो केलं म्हणजे उलट शो केलं. यूज केलं इक्विलॅटरल आहे शो नाही केलं यूज केलं शो केलं की त्याचं जॉइंट इक्वेशन असं आहे ते ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन आणि अशा प्रकारचा प्रॉब्लेम 5व्या नंबरचं होतं. लाईनचं इक्वेशन काही वेगळं असेल अँगल काही वेगळा असेल तर याच प्रकारे आपण 5व्या नंबरचा प्रॉब्लेम लास्ट एक्सरसाइज तर काही दुःख काही दिल्याशिवाय कोणाला विचार अरे काही दुःख काही दिल्याशिवाय कोणाला विचार तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे 4 मार्काचे कित्येकदा पेपरला आता नंबर लिहून घ्या ज्या ज्या नंबरचा प्रॉब्लेम सांगतो ते तुम्हाला होमवर्क आहे. ज्या ज्या नंबरचा प्रॉब्लेम सांगतोय ते तुम्हाला होमवर्क आहे. याच्या सारखे वाले जे प्रॉब्लेम आहेत हे पहा. प्रॉब्लेम नंबर 18 प्रॉब्लेम नंबर 18 एरिया आणि पेरिमीटर नाही जमलं तर मी शिकवण. एरिया पेरिमीटर सोडून द्या नाही आलं तर इक्विलॅटरल ट्रायंगल बनवते हे शो करा. प्रॉब्लेम नंबर 18 पेज नंबर 132 प्रॉब्लेम नंबर 18 प्रॉब्लेम नंबर 23 18 23 14 नंबरचा
14 मध्ये 60 डिग्रीच्या ठिकाणी 30 डिग्री करून सॉल्व्ह करायचा. सिक्स्टीन नंबरचा म्हणजे पहा 14, 16, 17, 18, 23. 14, 16, 18, 23. पेज नंबर 131 वर 7 नंबरचा प्रॉब्लेम. पेज नंबर 131, प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 8, पेज नंबर 131 वर प्रॉब्लेम नंबर 8. असंच प्रॉब्लेम आहे, आकडे बदलले. बस एवढे प्रॉब्लेम. किती झाले होमवर्क? 7, 8, 14, 16, 17, 18, 23. जे 7 प्रॉब्लेम आहे जे तुम्हाला होमवर्क आहे 7. ते 7ही प्रॉब्लेम सर्वांनी इमानदारीने करायचे आणि होमवर्क केल्यानंतर व्हॉट्सअपवर सेंड करू नका. तर याच्यावर पाठवलं तरी चालेल, आपल्या टीचमेंटवर. जर कोणाला नसन जमत तर व्हॉट्सअपवर पर्सनल नंबरवर सेंड करा, चालते. नाहीतर टीचमेंटवर पाठवलं तरी चालेल. तर तुमचं परवा शुक्रवार, परवा नाही, येत्या सोमवारी, पुढच्या सोमवारी ऑनलाईन पेपर राहील टीचमेंटवर. सब्जेक्टिव्ह प्लस ऑब्जेक्टिव्ह दोन्ही. पेपर छोटासाच राहील 20 मार्काचा आणि पेपरमध्ये पेअर ऑफ स्टेट लाईन. पेपरमध्ये पेअर ऑफ स्टेट लाईन, बस एकच युनिट, 20 मार्काचा. त्यानंतर या सोमवार नंतर जो रविवार आहे, या रविवार नाही, या रविवार नंतरचा जो रविवार आहे, त्या रविवारी लॉजिक, मॅट्रायसिस, पेअर ऑफ स्टेट लाईन ह्या तिन्ही चॅप्टरवर पेपर राहील, सब्जेक्टिव्ह पेपर. तर तो सुद्धा तुम्हाला द्यायचा राहील. तर लास्ट चॅप्टर मध्ये कोणाला काही डिफिकल्टी असल्या तर त्या सॉल्व्ह करून घ्या आणि विचारून घ्या, कारण पेपर कंपल्सरी राहील सर्वांसाठी. आजच्या दिवससाठी एवढंच. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं आहे विचारू शकता. काही विचारायचं आहे कोणाला? हा, नाही सध्या 30 तारीख पर्यंत तर नाही. आणखी कोणाला काही विचारायचं आहे?